नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी समाधान बोर. पोलीस भरतीबाबत बाळांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन आलोय. महत्त्वाचे अपडेट म्हणजे काय, तर तुम्हाला ह्याच जे अपडेट आहे ह्याच तुम्हाला अभ्यास करायला भाग पाडतात. ज्या मुलांना अजून पण असं वाटतंय की पोलीस भरती नाही ह्या वर्षी येणार नाही, पुढच्या वर्षी जाईल, त्या विद्यार्थ्यांसाठी हे अपडेट फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आत्तापासून जर अभ्यास केला, आत्तापासून जर ग्राउंड केलं सातत्याने, तर तुम्ही या वर्षी तुम्ही वर्दीमध्ये दिसणार. जर तुम्ही टाइमपास करत असाल तर अंधारात राहू नका, घरच्यांना फसवू नका. करायचं असेल तर सातत्याने करा. काय अपडेट आली बघा, एक जी आर आलाय. त्या जी आर मध्ये काय दिले बघा, जास्त काही पूर्ण वाचायची गरज नाही आपल्याला. पहिला पॉइंटच आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. काय आहे तर बघा, आगामी काळात मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे. अपेक्षित आहे म्हणजे तुमची भरती होणार आहे. तुम्ही या शब्दावर जाऊ नका. आणि अशी भरती पडणार की तुम्ही अंधारात राहणार. तुम्हाला असं वाटेल काही नाही आहे, 1 महिना 2 महिना आहेच, आपण करणारच आहे, काही टेन्शन नाही, भरती पडत नाही. मागच्या वर्षीचा अनुभव माहिती आहे ना, भर पावसामध्ये तुम्ही स्वतः रनिंग केलेली आहे. पावसामध्ये वरतून पाऊस पडतोय आणि खाली रनिंग करता विद्यार्थी, असं झालेलं आहे. त्याच्यामुळं असं कधीच वाटून द्यायचं नाही की भरती नाहीये. आपण काय करायचं माहिती का, एक एक दिवस महत्वाचा आहे. एक एक दिवस आपल्यासाठी. बघा इथं म्हटले अपेक्षित आहे. त्यानंतर अजून एक बघा, याच्यावरच एक पेज आहे, ते पण आपण तुम्हाला सांगतो. त्यानंतर काही अभ्यासाच्या महत्वाच्या गोष्टी त्या देखील तुम्हाला सांगणार आहे. ग्राउंडच्या पण काही गोष्टी त्या पण सांगतो तुम्हाला. फक्त बाळांनो तुम्ही सिरियस राहा. बघा याच्यामध्ये पण एक पॉइंट दिलेला आहे तुम्हाला की बघा भरती बाबतच आहे की आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपाई यांची भरती होणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने मागणी होणाऱ्या मनुष्यबळाची पूर्ण संख्येने पूर्तता होईल, याबाबत खबरदारी घ्यावी. खबरदारी म्हणजे या येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती होणार आहे. त्या पोलीस भरतीसाठी जे काय मनुष्यबळ पाहिजे, त्या मनुष्यबळ तुम्ही काय करा, तयारी ठेवा. आणि सगळी तयारी म्हणजे साहित्य जे आहे ग्राउंडचं ते आत्ताच बघून ठेवा, असा या जी आरचा अर्थ आहे. म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेच्या सुरुवात झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण की का, तर हेच मी तुम्हाला प्रूफ सांगतोय, हा जी आरच सांगतोय. आणि हा जी आरच तुम्हाला अभ्यास करायला भाग पाडणार आहे. मग मला सांगा, आता राहिले आपल्याकडे, समजा जर सप्टेंबर मध्ये भरती असेल तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, आता 4 महिने निघून जातील रे, 3-4 महिने. मग कधी आपला अभ्यास होणार, कधी ग्राउंड होणार. नवीन विद्यार्थ्यांसाठी तर खूप महत्वाचं आहे. जुने विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे ना, कॉम्पिटिशन कोणाशी आहे, जे 1-1 मार्काने राहिले यावर्षी, 1-1 2-2 मार्कांनी, त्यांच्यासोबत तुम्हाला लढायचंय. मग घाबरायचं का नाही. आणि जे 1 मार्काने राहिले त्यांनी काही टेन्शन घ्यायचं का, अजिबात नाही. तुम्ही काय करा, 4 महिन्यामध्ये म्हणजे एखादा विद्यार्थी त्यांनी जर ठरवलं की मी आजपासून मला पोलीस व्हायचंय, आजपासून तो पण होऊ शकतो. लोकांवर असं कमेंट वगैरे या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. लोक काय ना कमेंट करतात, त्यांना कदाचित सांगतोय, योग्य मार्गदर्शन मिळालं नसल म्हणून ते 1-1 2-2 मार्कांनी राहिले, असं पण होऊ शकतं. किंवा त्यांचा एखादा मार्क सिरे मिस्टेक वगैरे होती. तर बाळांनो काय करा माहिती का, दररोज आता इथून पुढे बघा, दररोज तुम्ही ना मराठी व्याकरण करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, गणित करायचंय. त्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्ता करायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती का, जीकेचा अभ्यास कसा करावा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना एमपीएससीचं टेन्शन नसतं. एमपीएससीला त्यांचं पूर्ण ठरलेलं असतं जीके ना, त्याच्यावर जास्त वेटेज असतं. मॅथ रिजनिंग थोडं कमी देतात ते, कारण 1 तास पेपर सॉल्व्ह करायचा असतो आयोगाचा, बरोबर. तसं पोलीस भरतीला आपल्याला सर्वच्या सर्व फक्त आपल्याला मिळतात 90 मिनिटं. आता काही मुलं म्हणतील का सर 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास आहे ना. अरे बाळा 1.5 तास आहे, पण या 1.5 तासामध्ये 50 गणित सॉल्व्ह करायचे. गणित आणि बुद्धिमत्ता हे 50 येतं, तुम्हाला माहिती आहे ना पेपरला. आणि आता काय झालंय माहिती का, वेळ राहिलाय कमी आणि जीकेचा अभ्यास काय करावं तेच समजत नाहीये. मराठीचं काय करावं तेच समजत नाहीये. अभ्यासाला बसलं, महाराष्ट्र घेतला का डोळ्यासमोर भारत येतो. भारत करायला गेलं का हिस्ट्री दिसतं, हिस्ट्री करायला गेलं का राज्यघटना. तर त्यासाठी काय करा, टॉपिक नुसार अभ्यास करा. टॉपिक नुसार म्हणजे काय करा, पहिले महाराष्ट्र घ्या, बरोबर. महाराष्ट्र झाल्याच्या नंतर भारत करा. भारत झाल्याच्या नंतर जग करा. जग केल्याच्या नंतर इतिहास करा. आणि जे काही पीवायक्यू आहे ना बाळांनो, पीवायक्यू ते सगळे करा. मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन काय तर अपडेट घेऊन येणार आहे. ओके. मग पोलीस कोण होतं, ज्याचा पेपर चांगला आहे. बघा, ज्या विद्यार्थ्याचा पेपर चांगला तो 100% पोलीस होणार म्हणजे होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आलं लक्षात.
आणि ग्राउंड तर तुम्हाला करावंच लागणार आहे ना. ग्राउंड कोणाला चुकलंय का? ग्राउंड हे करायचंच आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये 43-45 ग्राउंड पाहिजेच आहे. गोळा आउटअपच झाला पाहिजे. डाएट करा, गोळे थ्रो करा, व्यवस्थित नियोजन करा. पण आत्ताच्या कंडिशनला काय आहे, तर तुम्हाला हे पेपरवर लक्ष देणे. आणि हा डोळ्यासमोर दिसतोय सिलेबस. सगळ्यात पहिले वहीमध्ये लिहून घ्यायचं पहिल्या पानावर. जेव्हा अभ्यास करता तेव्हा आपल्या पोलीस भरतीला मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके येतं. बरोबर, हे 3 विषय तुम्हाला करायचेच आहे. जर तुम्हाला मराठी जड जात असेल तर काही टेन्शन नाही, आपली बॅच आहे. गणित आणि बुद्धिमत्ता, आता बुद्धिमत्ता नाही पण गणिताची बॅच आहे. एकदम सोप्या पद्धतीत शिकवलं सरांनी, काही टेन्शन नाही. सर्वच्या सर्व प्रकार घेतलेले आलं लक्षात. आणि जे काही बाकी ते पण आपण अपलोड करतोय एका मागे एक. आणि जीके साठी काय करायचं, तर जीके साठी एक सांगू का तुम्हाला, एक स्ट्रॅटर्जी एकदम सोपी, काहीच टेन्शन नाही घ्यायचं. 100 नाही, तुमचा 1000% तुमचा पेपरचा स्कोर वाढणार, एवढी गॅरंटी देऊन का सांगतो, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी स्वतः याच्यातनं गेलेलो आहे, मी स्वतः अभ्यास केलाय. फक्त तळतळ काय होतं माहिती का, माझ्या विद्यार्थ्याला चुकीचं गाईडलाईन नको जायला आणि तो एका मार्काने राहायला नको. आणि मार्क गेले एक वेळेस आहे ना, मराठी खूप चांगलं होतं, गणित पण होतं, बुद्धिमत्ता पण होतं, पण जीके काही केल्यानं होत नाही चांगलं. पोलीस भरतीचं कितीही केलं तरी जीके कमीच आहे. मग किती नाही करायचं. सगळ्यात पहिला मुद्दा काय करायचं मी सांगतो तुम्हाला. बघा, हे बघा, टॉपिक करा बरोबर, आणि टॉपिक वरील काय करायचं, पीवायक्यू करायचे, वन लाइनर करा. वन लाइनर, आता हे वन लाइनर काय करायचे मी सांगतो. डायरेक्ट पाठ करून टाकायचे. डायरेक्ट पाठ, आपण शाळेत असताना कसं पाठ करायचो, डायरेक्ट रट्टा मारायचा. मी तुम्हाला पाठांतराची पद्धत पण सांगितलेली माझ्या बॅच मध्ये. आणि प्रत्येक टॉपिकचे मी काय करतोय माहिती का, 500 वन लाइनर देतोय. आता आपली एक बॅच कमिंग सून आहे, तुम्हाला मी सांगणार नव्हतो पण मी तुम्हाला सांगून देतोय. आपली एक महत्वाची म्हणजे पोलीस भरतीचे टर्निंग पॉइंटची एक बॅच आहे, ती आहे आपली इतिहासाची. या इतिहासाची बॅच एवढी क्वालिटी येणार आहे, एवढी क्वालिटी का तुम्ही कधीच बोर होणार नाही, कधीच विसरणार नाही, अशी बॅच आहे ती. आणि जर तुम्हाला बाकीच्या जर पाहिजे असेल बॅच, तर बघा तुम्हाला त्याच्याबद्दल पण माहिती सांगून देतो. जर जे मुलं नवीन असेल, संपूर्ण अंकगणित आहे, संपूर्ण अंकगणिताची बॅच कितीला असेल, फक्त 99 रुपयाला आहे. ज्या बाहेर 400, 500, 300, 250 अशा ज्या किमती आहे का, ही बॅच फक्त आणि फक्त 99 रुपयाला आहे. बरं, हिचं वैशिष्ट्य काय, ह्या बॅच मध्ये आमचे जे सांगळे सर आहे, ते सांगळे सरांनी मागील झालेले प्रश्न पण घेतलेले, पोलीस भरतीला विचारलेले बरोबर. आणि म्हणजे विचारलेले म्हणजे वेगळे नाही, शिकवतानाच घेतलेले, टॉपिक मध्ये सांगितलं हा प्रश्न इकडे आला, हा प्रश्न इथं आलेला आहे, आणि सर्व प्रकार घेतलेले. म्हणजे त्यांचा उद्देश काय माहितीये का, जर टॉपिक वर येऊ द्या, कोणत्याही प्रकारामध्ये येऊ द्या, वर काही शिकवले नाही, पूर्ण डीप मध्ये घेऊन गेलेले. तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, 100% मार्क वाढणार तुमचे गणिताचे. डेमो लेक्चर पण आहे, डेमो बघा तुम्ही, असं डायरेक्ट बॅच घेऊ नका, डेमो बघा, आवडला तरच घ्या. त्याच्यानंतर पुढची बॅच बघा आपली महाराष्ट्राचा भूगोल. म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आमच्या विद्यार्थ्यांना माहितीच नाही, महाराष्ट्राच्या भूगोल मध्ये काय काय अभ्यास करायचा आणि कसा करायचा, मी स्वतः शिकवलेला आहे. समाधान भोर, 49 रुपयाला बॅच ही. याच्यामध्ये मी काय केलं माहितीये, जे तुम्हाला सांगितलं ना पीवायक्यू, ते 500 वन लाइनर दिलेले महत्वाचे, पेपरला येऊन गेलेले. काय करायचं, हे डायरेक्ट पाठ करायचे. 500 वन लाइनर नुसते दनादन वहीमध्ये लिहायचे पाठ. रोजचे ना, रोजचे बाळांनो, जास्त नाही, रोजचे दिवस प्रत्येकाकडे एक आहे. म्हणजे जे IAS IPS जे होता त्यांच्याकडे 24 तास राहता आणि आपल्याकडे पण 24 तास असता. फक्त सगळा इथला आहे, ह्या डोक्याचा खेळ आहे. आपण इथनं विचार काय करतो, जाऊ दे मोरदे, हेच चुकतंय. ज्या विद्यार्थ्याकडे सातत्य आहे ना, तो विद्यार्थी या वर्षी म्हणजे टॉपर राहणार. ज्याच्याकडे सातत्य नाही तो नाही होणार. मग पहिले ही कन्सल्टन्सी आणा तुमच्या अभ्यासामध्ये. 500 वन लाइनर आहे, जास्त नका करू. रोजचे ना काय करा, 20 प्रश्न पाठ करा. किती, महाराष्ट्राचे भूगोलचे फक्त 20 करा. पण असे पाठ करा, झोपेतून जरी म्हणलं की तुम्हाला महाराष्ट्र स्थापन झालं तेव्हा किती जिल्हे होते, सेकंदात उत्तर आलं पाहिजे, 26 जिल्हे होते सर. आणि सध्याला किती आहे, 36 आणि 36वा पालघर आहे. सर्वात जास्त समुद्र किनारा जर विचारलं, डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे रत्नागिरी सर. काहीच विषय नाही, 100% हेच आहे. ठाम राहणार तुम्ही आणि ठाम राहायला शिका. तो डिसिजन योग्य राहू द्या नाही तर अयोग्य राहू द्या, पण ठाम राहायचं आपण. तर हे असे 500 वन लाइनर दिले, प्लस याच्यामध्ये मी काय तुम्हाला ट्रिक पण दिलेलं आहे. ट्रिक, त्या ट्रिकनुसार पण करा. जसं की सजलागड मुंबईचा व नंदई गोपाला, आणि भरपूर दिलेलं आहे असं महाराष्ट्राला इतर राज्यांच्या सीमा वगैरे या गोष्टी. त्यानंतरची बॅच आहे आपली भारत आणि जगाचा भूगोल. बघ, भारत आणि जगाचा भूगोल कितीला आहे रे, ही पण 49लाच आहे. हे फक्त आम्ही आमचा खर्च काढतो. 49 रुपयामध्ये 6 महिने अनलिमिटेड व्ह्यू आहे.
किती वेळा बघू शकतो. मग सर याच्यात नाही दिले का वन लाईनर, असं नाही होणार. याच्यात पण 500 वन लाईनर दिलेले, 500 वन लाईनर आणि प्लस संकल्पना. संकल्पना म्हणजे काय रे, तर टॉपिक. आणि त्यानंतर ज्या बॅचवर आजवर महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे जवळपास 10,000 जरी म्हटलं तरी काय हरकत नाही, एवढ्या विद्यार्थ्यांनी जी बॅच घेतली आणि ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण हा विषय अवघड वाटायचा, तो मराठी व्याकरण ज्या मुलांच्या बॅच पूर्ण झालेला आहे त्यांना सोपं वाटतंय, ती म्हणजे आपली मराठी व्याकरणाची बॅच. मराठी व्याकरण 100% बघा, 100% इतकं सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे ना की तुम्हाला आहे ना लगेच समजतं. नाम म्हणजे काय आणि संधी म्हणजे काय, वर्णमाला म्हणजे काय, समास म्हणजे काय, अलंकार म्हणजे काय, काहीच ठेवलेलं नाहीये. या बॅचची किंमत फक्त चहाच्या किमतीपेक्षा पण कमी, 19 रुपये. फक्त चक्कर मारायला जरी गेले तरी गाडीत पेट्रोल टाकलं तर 100 रुपये 200 रुपये असेच लागताय, आणि हिची किंमत मी 19 रुपये ठेवली. सगळ्या बॅचची किंमत एकदम कमी आहे बघा, 99, 49, 49, 19 रुपये. जसा मला खर्च येतो तशाप्रमाणे मी फक्त त्याच्यातनं मुलांसाठी फक्त ती बॅच तशीच देऊन टाकतो. उद्देश एकच आहे का, ह्या वर्षी जास्तीत जास्त महाराष्ट्र पोलीस झाले पाहिजे आपले विद्यार्थी. गरीबाचा मुलगा पोलीस झाला पाहिजे, कमी पैशामध्ये शिक्षण घेता येतं, असं काही नाही हा जास्त पैसे लागतात. बघा या सर्व बॅच, जर तुम्हाला काही अडचण असेल तर मी माझा नंबर देऊन ठेवतो, आणि अजून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या त्या पण बघा. 8329603029 बॅच घ्या, नका घेऊ काय असं मी बळजबरी नाही करत आहे. मला काय असं मी बॅच विकायला आलेलो नाहीये. पोलीस भरती संदर्भात काही माहिती लागली तर बिंदास याच्यावर फोन करा, मी आहे तुमचा भाऊ म्हणून मला फोन करा, काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला 100% गाईडलाईन करणार. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं तर अभ्यास करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला काय येणार आहे, रिझल्ट येणार आहे. असं कोण म्हणतं की कमी पैशात आपण शिक्षण नाही घेऊ शकतो. मी आहे की तुम्हाला कमी पैशातच शिकवायला आहे, बरोबर ना. म्हणजे 6 महिन्यासाठी भरपूर झालं ते, त्याच्यामुळे काहीच काळजी नाही करायची. आणि अभ्यासाला वन लाईनर करायचे आणि टॉपिक करायचे. महत्वाचं काय माहिती का, अभ्यास करतो ना आपण त्यावेळी ना सगळ्यात वीक पॉईंट काय माहिती का, आपण रिव्हिजन देत नाही बाळांनो. काय देत नाही तर रिव्हिजन. ही रिव्हिजन हा खूप मोठा मॅटर आहे. तुम्ही ना हप्त्यातला एक दिवस आहे ना जो रविवार आहे, तर रविवारी तुम्ही जर समजा महाराष्ट्र जर ठरवलं आपण महाराष्ट्र, तर महाराष्ट्र तुम्ही पाठच केला पाहिजे. महाराष्ट्र काय केला पाहिजे त्या दिवशी, फक्त रिव्हिजन करायची, सगळं वाचून घ्यायचं पूर्ण. जेव्हा आपण गणिताचे टॉपिक घेतो, जेव्हा आपण पुढे पुढे जातो ना आणि मागचं बघतो, तेव्हा आपल्याला विसर पडतो. मग त्याच्यामुळे सर्वच्या सर्व जे वहीमध्ये सूत्र आहे ना, एक वही करायची, त्याच्यामध्ये सगळे सूत्र आणि त्याचा एक प्रकार, सूत्र आणि एक प्रकार, हे एकदा करून बघा बरं. मला सांगा तुम्हाला याच्यामध्ये काय फरक जाणवला. खूप फार फायदा होतो बरं का. असं हे नका करू की सूत्र न वापरता वगैरे, ते ना काही काहीच ठिकाणी लॉजिकला लागू पडतं, प्रत्येकाला लॉजिकला लागू नाही पडत. आणि ऑप्शन मधून गेले ना कधी तुमचा टाइम संपल समजणार पण नाही. काय होतं माहिती का, 4 ऑप्शन राहतात, 1 2 3 4, हा ट्राय करायचा, हा ट्राय करायचा, हा ट्राय करायचा, मग हे उत्तर राहतं. मग कशाला याच्या मागे लागतात. त्यापेक्षा सरळ 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 मार्गाने गेलेला माणूस कधी पण यशस्वी आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या मेहनतीला शॉर्टकट काढले तो अयशस्वी आहे. हा ठीक आहे, एखाद्या याला मान्य करतो मी, पण तुम्ही काय करता माहिती का, प्रत्येक याला 4 ऑप्शन वापरून पाहता, म्हणून टाइम पुरत नाही. तर काय करायचं, आज सूत्र करायची, एक वही करायची, बॅच घ्यायची, एक वही करायची, एक सूत्र आणि त्याच्यावरचा प्रकार, एक सूत्र आणि त्याच्यावरचा प्रकार. आणि अजून एक जाता जाता एक गोष्ट सांगून जातो तुम्हाला, जर तुम्हाला पोलीस व्हायचंय, तुम्ही जर ठरवले मी काही झालं तर माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार, कारण माझे आई वडील माझी अपेक्षा लावून बसले का माझा मुलगा या वर्षी पोलीस होणार म्हणजे होणार, आणि तुम्ही तुमची परिस्थिती बदलणार म्हणजे बदलणार. ही काळ्या दगडावरची रेघे. फक्त काय करावं लागेल त्यासाठी तुम्हाला, तर काही काही गोष्टी महत्वाच्या आहे बघा. पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न सराव करा. आणि त्याच्यामधनं जे महत्वाचे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या. एवढंच करा फक्त. आणि मग मला सांगा तुमच्या पेपरचा स्कोअर कसा नाही वाढत. पोलीस भरतीला जे विचारलं गेलेलं आहे ना त्याच्यावर तुम्ही काय करायचं, प्रश्न सोडवायचे, तेच करा. भरपूर मार्केटला पुस्तक आहे, चांगली चांगली पुस्तक आहे, काही टेन्शन नाही घ्यायचं, ते करा. आणि महत्वाचे जे प्रश्न वाटतील तुम्हाला ते तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा. कोणताही विद्यार्थी मोबाईलमध्ये फोटो काढणार नाही, अजिबात नाही काढायचे.
ठीक आहे, एखादा स्क्रीनशॉट काढला तुम्ही टेलिग्रामचा, काहीच हरकत नाही मला. पण तुम्ही जर असं करणार की मोबाईलमध्ये फोटो काढणार, वहीमध्ये लिहिणार नाही, तर तुमच्या फोनची गॅलरी खूप साऱ्या फोटोंनी भरते आणि ते नंतर आपल्याला सापडत नाही. बाळांनो, मेहनत करा, मेहनतीवर विश्वास ठेवा, हाताने लिहा, 100% तुम्हाला तो मार्क, तोच प्रश्न तुम्हाला भरतील येणार. माझा एक विद्यार्थी होता, त्याने अशाच नोट्स काढलेल्या होत्या त्याच्या स्वतःच्या वहीमध्ये. त्याच्या वहीमध्ये त्याने काय केलं, गणिताला वेगळी, मराठीला जी केला, अशा वया केल्या आणि पोलीस भरतीला जे वाटायचं, जे टेलिग्रामला जे असं बॅच मध्ये जे काय मी शिकवायचं सगळं लिहायचं. तर त्याचा कोइन्सिडन्स, मी माझं स्वतःच नाही सांगत, त्याची मेहनत बघा. कोइन्सिडन्स म्हणणं शब्द चुकीचा आहे माझा. तर त्याची मेहनत बघा, त्यांनी ज्या नोट्स काढल्या होत्या का, त्या नोट्स मधले 80 प्रश्न पोलीस भरतीला आले होते त्याचे. मग त्याला मी काय केलं का, नाही, मी त्याला फक्त योग्य मार्गदर्शन केलं. मी त्याला फक्त स्ट्रॅटेजी सांगितली होती, ही स्ट्रॅटेजी कर, या स्ट्रॅटेजीने त्याला फायदा झाला. मग मी हे सगळं तुम्हाला सांगतोय ना, तुमच्यासाठीच आहे. तुम्ही काय करा, या नोट्स बनवा. तुमच्या वहीमधले प्रश्न येणार म्हणजे येणार, म्हणजे येणार, 100% येणार. फक्त तुम्ही ना अशा पद्धतीने अभ्यास करा. 80 प्रश्न आले म्हणजे विचार करा, त्याला फक्त 20 प्रश्न काय होते त्याच्यासाठी नवीन होते बाळांनो. मग आता 20 मधले समजा त्याचे 5 जरी बरोबर आले तरी किती झाले त्याचे 85 मार्क. असं आपण ह्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे जेणेकरून काय ना, लोकांपेक्षा जेव्हा एका जागेसाठी, बघा लक्ष द्या, एका जागेसाठी किती ना 100 अर्ज येतात. किती? एका जागेसाठी 100. तेव्हा आपल्याला 99 लोकांपेक्षा काय करावं लागतं, वेगळं करावं लागतं. तेव्हा तुम्ही ठरणारे 100रावे, म्हणजे तेव्हा तुम्ही असणारे पोलीस असणारे. पोलीस हा शब्द याच्यामध्ये खूप पॉवर आहे. फक्त तुमची ना आतमधली जी विल पॉवर आहे ना, ती जागी करा. एकदा इच्छाशक्ती जी आहे ना, ती जागी करा. जोमाने अभ्यास करा. भरती येते आणि त्या भरतीमध्ये तुम्ही पोलीस झालेच पाहिजे काही करून. ह्या इंटेन्शनने जर अभ्यास केला तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणी वाचवणार नाही. तुम्ही तुमच्या जिल्ह्याला देखील पोलीस होऊ शकता. जिल्ह्याला फक्त काय ना, तुमच्या मेहनतीमध्ये काय पाहिजे तर दम पाहिजे आणि तेवढी करायची तयारी ठेवा. पहाटे उठा, ग्राउंड करा, लवकर अभ्यास करा. रिकाम्या विद्यार्थी म्हणजे काय जे टाइमपास करणारे मुले, त्यांच्यासोबत फिरणं, मोबाईल या गोष्टीचा वापर कमी करा. 4 महिने गाढवासारखी मेहनत करा. येणारे 40 वर्ष राजासारखे जगशाल. हा माझं वाक्य आहे. हे वाक्य ज्याला पटलं तो 100% येणाऱ्या भरतीमध्ये गाजवणार. आज आपण आता काय करूया, इथंच थांबूया. जर काही अडचण असेल तर मी एकदा जाताना माझा नंबर देऊन जातो बघा, 8329603029. याच्यावर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. बॅच संदर्भात काय अडचण असेल तर. बॅचचे डेमो लेक्चर आहे, डेमो लेक्चर बघा आणि मगच बॅच परचेस करा. पुढच्या महिन्यामध्ये तुमच्यासाठी एक धमाका आहे, एक चांगला एक मोठा धमाका देणार आहे. तो पण तुम्हाला कमिंग सून मध्ये. आलं लक्षात? आज आपण इथंच थांबूया. चलो, धन्यवाद.